बोलत मॅचच्या दिशेने एक जबरदस्त फायटिंग मॅच आहे. बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला रवी पवार, त्या सोबतीला प्रवीण खनका. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन विकास. 4 ओव्हरमध्ये बघूयात कितपर्यंत टार्गेट सेट करेल बॅटिंग करत असताना टीम मार्वन स्पोर्ट्स कल्याण. लेट्स प्ले. पहिला बॉल विकास यांचा. बॉलिंगसाठी विकास पहिली ओव्हर घेऊन स्ट्राईक एंडला रवी पवार. कल्याणचा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर रवी पवार. पहिला बॉल लेग स्टिकच्या बाहेर, वाईड बॉल आहे. आजची ही पहिली क्वार्टर फायनल. कोणता संघ मात्र जाईल सेमीफायनल मध्ये त्यासाठी लढत आहे. या बॉलवर ऑफ स्टिकच्या इकडे वाईड बॉल आहे. पहिले 2 बॉल तर एक्स्ट्रा रन्स आले आहेत. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत, याची नोंद घ्यायची आहे. जबरदस्त बॅटल यानंतर देखील इनिंग ब्रेक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिले 2 बॉल तर एक्स्ट्रा आले आहेत. रवी बॉलिंगसाठी विकास पहिली ओव्हर. या बॉलवर थोडासा बॉल खाली बसताना पाहिला गेलाय आणि येईल आपण पाहतो तिकडे डॉट बॉल. मागे आमचे स्वप्नील गायकवाड अगदी असे बसले, ते तिन्ही मित्र अगदी आजूबाजूला बसले. 3 मित्र इना मिना टीका. मॅच महत्वाची आहे. एक बॉल तर डॉट आलाय, 2 एक्स्ट्रा आली आहेत. रवी पवार पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. बॉलिंगसाठी विकास. या बॉलवर खोलर टप्प्याचा बॉल, परफेक्ट पिचिंग पाहिली गेली. टीम मध्ये खेळाडू आहेत, बॉलवरती पोहोचतील. चेतन तिकडे क्विक गेले बॉलवरती, गुड थ्रो. परंतु आतापर्यंत 2 रन कंप्लीट होत आहेत. पहिली इनिंग आहे आजच्या दिवसातील. आपण पाहतो तिसरी मॅच, पहिली क्वार्टर फायनल. पार्थ तिर्लोटकर पण आलाय. यानंतर डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण आणि त्यांच्या विरुद्ध डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर. एक जबरदस्त मॅच यानंतर पाहायला मिळेल. सर्वांचं लक्ष त्याही मॅचवर देखील असणार. या बॉल लेग स्टिकच्या इकडे वाईड बॉल आहे. 5 रन्स झाले धाव फलकावर. विकास थोडे नाराज आहेत कारण की एक्स्ट्रा रन्स आले. 3 वाईड आतापर्यंत आलेत. पहिली क्वार्टर फायनल आजच्या दिवसातील. कोणता संघ सेमीफायनल मध्ये जाईल? आई गावदेवी स्टार अंधेरी जाईल की आर्वन स्पोर्ट्स कल्याण? 4 ओव्हरची मॅच, 55-60 पर्यंत रन्स जाणं गरजेचं आहे. या बॉलवर पुन्हा एकदा फटका थोडा फसताना पाहिला गेला. टीम मध्ये खेळाडू तिकडे आहेत अक्षय म्हात्रे. 4 ओव्हर 4 फ्रेश बॉलर, त्यामुळे ती देखील एक डिफिकल्टीज पाहायला मिळेल. तो देखील टास्क असणार आहेत. प्रवीण खनका इन ऍक्शन मध्ये आहेत अर्बन स्पोर्ट्स कल्याण. आणि लेग अंपायर मध्ये सॅम्युअल कोम्बिन. रमजान और उसका वीडियो वायरल हो रहा है मेरा दोस्त सैम्यूल, और बहुत सालों से सैम्यूल के साथ मैंने भी क्रिकेट खेला है, मैं हक से साथ बता सकता हूँ. एक विक्रोली प्रीमियर लीग मेरे को अभी भी याद है. जावेद, सैम्यूल, आनंद, सात रन झाले धाव फलकावरती. ओव्हर द विकेट बॉलिंग करतात रवीसाठी विकासने 3 एक्स्ट्रा टाकले, परंतु माइंड थोडं त्यांनी डायव्हर्ट केलं की बॅटरचं मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत. खूप इम्पॉर्टंट रोल आहे हा बॉलिंगसाठी. विकास ओव्हर द विकेट समोर उडवला गेला. रवी पवारचा पॉवर आणि बॉल हलकीशी मात्र तिकडे मिसफील्ड होताना पाहिली गेली आहे. साधारणतः 3 रन मात्र तिकडे कंप्लीट होतात आणि डबल टीजी स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 10 रन्स. 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा सर्वांनी एन्जॉय केलं.
माहुल गावामध्ये आपण सर्वजण आनंद घेत आहोत. ज्या माहुल गावाची देखील चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिली गेली. असं माहुल गाव गांधी मैदानामध्ये क्रीडा स्पर्धा होती चेंबूरच्या, परंतु थोडं आपण वेन्यू चेंज केला आणि माहुल गावामध्ये आपण हे आमंत्रण सर्वांना दिलं. या परिसरामध्ये देखील क्रिकेट फार पूर्वीपासून ओराम अंडरआर्म फुटबॉल व्हॉलीबॉलची पण टीम माहुल गावची फेमस आहे. पहिली ओव्हर थोडीफार मात्र शांत होताना पहिली गेले. 10 रन्स झाली आहेत. शेवटच्या बॉलवर टचत देईल का प्रवीण खनका. शेवटच्या बॉलवर प्रवीण खनकाने दिला दणका आणि कॅच मात्र तिकडे ड्रॉप होती. अशा कॅचेस तुम्हाला बनवाव्या लागतील. ह्याचंच नाव पावसाळी क्रिकेट आहे, ह्याचंच नाव व्यावसायिक क्रिकेट आहे आणि ह्याचंच नाव रब्बर बॉल क्रिकेट आहे. कधी बॅटर, कधी बॉलर, कधी फिल्डर, त्यामुळे सर्वांचे एफर्ट्स महत्वाचे आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतो. रन झालेत 12 बिनबाद. अर्बन स्पोर्ट्स कल्याण. बारा धावा झाले धाव फलकावरती. बॉलिंग मध्ये मात्र देखील आता मात्र कोणाला आमंत्रित केलं जाईल. गावदेव विस्टार अंधेरी त्यांच्या विरुद्ध अर्बन स्पोर्ट्स कल्याण. गीतांजली चषकाचा दुसरा दिवस. अजित शाहू, शुभम लोखंडे, संपूर्ण त्यांचा मित्र परिवार, सागर पारे, त्यानंतर आमचे सर्व मित्र PL लोखंडे मार्गचे, ज्युनियर मुकेश रॉयल, सिनियर मुकेश रॉयल. बारा रन झाले धाव फलकावर बॉलिंग साठी. बॉलिंगसाठी राहुल माळी येत आहेत. पालघरचे आहेत. लास्ट मॅच मध्ये त्यांनी पहिली ओव्हर हाताळली होती, पण राहुल माळीला आता सेकंड ओव्हरला मात्र आमंत्रित केले गेले. स्ट्रायकरला रवी पवार. प्रचंड वेगाने बॉल आणि तिकडे वाईट +1. लाईन लेंथ शोधावी लागेल. दुसऱ्या ओव्हरमध्ये हलक्यात घेऊन चालणार नाहीये. मॅच तेवढीच निर्णायक आहे, महत्वाची आहे. सेमीफायनल मध्ये जायचं तर ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. सर्व व्यावसायिक खेळाडू इकडे खेळत आहेत. या बॉल देखील समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. रवीने फटका मात्र डाऊन द ग्राउंड निघतोय. 2 रन तिकडे इझिली कंप्लीट केले जात आहेत आणि परंतु तिकडे रन मिळतील. 4 रन. इट्स अ बाउंड्री. डिंगडॉंग जॉर्ज इलेव्हन कल्याण त्यांच्या विरुद्ध डेव्हिल इलेव्हन मुकेश रॉयल चेंबूर. इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल, त्यामुळे आपण कॅप्टन तयार राहायचं आहे. त्यानंतर आयन साई सिद्धी त्यांच्या विरुद्ध एन्जॉय रत्नागिरी. रत्नागिरीचे संघ पण खेळताना पाहायला मिळेल. आयन साई सिद्धी. अठरा धावा झाल्या धाव फलकावरती. एक बाउंड्री आली. राहुल माळी पुन्हा एकदा ऑफ स्टिकला पकडून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स खूप मोठ्या प्रमाणात खर्च केले गेले आतापर्यंत. आई गावदेव स्टार अंधेरी त्यावर कंट्रोल करावा लागेल. पावसाळी क्रीडा स्पर्धेचं आयोजन करणं सोपं नाहीये. मग पावसात सर्व काही गोष्टींवरती तुम्हाला ऑर्गनाइज करायला लागतं. या बॉल फटका थोडा फसताना पाहिला गेलाय. दोन रन तिकडे इझिली मिळत आहेत. 55-60 पर्यंत जरी रन्स गेले तरी दुसरा डाव पण बघायला मजा येईल, कारण की तिकडे पण चांगली बॅटिंग लाईनअप आहे. 21 रन झाले धाव फलकावरती. स्ट्रायकिंगला रवी पवार. या बॉलवर पवारची पुन्हा एकदा हवेत खेळायचा प्रयत्न करतो. थोडा फटका फसताना पाहायला मिळतोय. 2 रन मिळतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि 2 रन मिळतील तिकडे. 1 रन शॉर्ट आहे. नो बॉल आहे. नो +2. 3 रन तिकडे मिळत आहेत. अंडर आर्म क्रिकेट एक्स्ट्रा रन्स खूप मॅटर करतील. पहिल्या इनिंग ओव्हरमध्ये विकासने पण एक्स्ट्रा रन्स टाकले, त्यामुळे आता राहुलला ते कव्हर करायचे होते, परंतु राहुलने पण एक्स्ट्रा रन्स आलेत.
वाईट बॉल आहे पुन्हा एकदा. एक रन्सवर थोडंफार कंट्रोल करावं लागेल. समीकरण मात्र पूर्णपणे इकडे बदलताना पाहिलं गेलं आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा राहुल माळी स्ट्राईक एंडला. पवार या बॉलर समोर खेळले गेले. डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होतो. विषय मध्ये खेळाडू आहे. जबरदस्त बॉल कलेक्ट केला. वेल फिल्डिंग. एक रन्स मॅटर करताय. धाव फलक मात्र जाऊन पोहोचते आहे 27 रन झाले धाव फलकावरती. स्वप्नील ठाकूरने चांगला बॉल कलेक्ट केला परंतु तिकडे रन्स होते कंप्लीट. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील ग्राफ 9 बॉलमध्ये 27 रन्स आतापर्यंत जमा केले आहेत अर्बन स्पोर्ट्स कल्याण. 2 बॉल 3 प्रवीण, 8 बॉल 16 रवी. या बॉलवर ऑफ स्टिकला पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑफ स्टिकला बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे थांबून ठेवलं गेलंय. येतोय आपण पाहतो डॉट बॉल. मॅच देखील थोडीफार आपण पाहिलं तिकडे एक रन्समुळे थोडीफार वळताना पाहिले गेले. 29 रन झाले धाव फलकावरती. दोन ओव्हरच्या अखेरीस रन झाले 30 धावा झाल्या धाव फलकावरती. अजून 12 बॉल 30 आला तर एक 60-65 रन्स देखील बघायला मजा येईल. आजचा हा शेवटचा दिवस आहे. सर्व माहुलचे देखील या परिसरातील क्रिकेट प्रेमी देखील मॅचचा आनंद घेत आहेत. 12 चेंडूचा अजून खेळ शिल्लक या बॉलिंगसाठी शैलेशवर जबाबदारी दिली गेली. तिसरी ओव्हर घेऊन शैलेश. .30 12 चेंडूचा अजून खेळ शिल्लक या बॉलिंगसाठी शैलेश येत आहेत. स्ट्राईक रवी पवार. चांगली बॅटिंग केली रवीने ह्या इनिंग मध्ये पण लक्ष वेधून घेतोय. वेल बॅटिंग रवी. लेफ्ट आर्म. पहिलाच बॉल फटका सजवला. बॉल हवेत आहे. स्वप्नील ठाकूर तिकडे कॅच जज करतायत आणि बॅटरला बाहेर जावं लागेल. पहिल्या बॉलवर शैलेशला विकेट मिळते. येते विकेट. बॅटर आउट. लेफ्ट आर्म बॉलर होता. बाहेर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडं शॉर्ट सिलेक्शन चुकलं. जर आतमध्ये येऊन खेळले असते तर फटका बॅटवरती आला असता परंतु थोडा फटका फसला आणि स्वप्नील ठाकूरने जबरदस्त कॅच जज केली. गुड कॅच ठाकूर. बॅटर आउट. साठी अतुल भोईर येत आहेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा शैलेश स्ट्राईक अतुल भोईर. तिसरी मॅच आजच्या दिवसातील. या बॉल देखील समोर खेळायचा प्रयत्न केला गेलाय. ओव्हर द कव्हर मात्र बॉल निघून जाईल का आणि 3 धावा मात्र तिथपर्यंत कंप्लीट केल्या जातात. खूप चांगलं शॉर्ट सिलेक्शन आणि
अंपायर आमच्यापर्यंत डिसिजन कळवतील सॅम्युएल आणि शुभम लोखंडे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. बोला बोला. ओके, चेक केलं जाईल स्ट्राईक एंडला. ओके, बघूयात रन्स. ओके, मग 3 रन्स आहेत. 3 धावा मात्र तिकडे कंप्लीट केले जात आहेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील रन्स ग्राफ वरती जाताना पाहायला मिळाला. मॅच देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे. अडीच 33 रन झाले धावफलकावरती. तिसरी ओव्हर चालू आहे. लेफ्ट आर्म शैलेश देखील एक नेत्रदीपक कामगिरी करतात, कारण की त्यांनी मॅच मध्ये आणलंय. पहिल्या बॉलवर विकेट आली, त्यानंतर 3 रन्स आले. आता राऊंड द विकेट बॉलिंग करतात प्रवीण खनकासाठी. स्कोर पण बरोबर आहे. एक विकेट पण गेली आहे. अर्बन स्पोर्ट्स कल्याण मोठ्या फटक्यांची गरज आहे, त्यावर देखील सर्वांचं लक्ष आहे. लेफ्ट आर्म या बॉलवर पुन्हा एकदा मात्र ऑफस्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. 34 रन झाले धावफलकावरती. पहिली क्वार्टर फायनल अर्बन स्पोर्ट्स कल्याण त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी स्टार अंधेरी. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस केला जाईल. डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण त्यांच्या विरुद्ध डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर. या बॉलवर बॅट फिरवली आहे, थांबून ठेवले गेले. प्रवीणला येतोय पुन्हा एकदा डॉट बॉल. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली ओव्हर द विकेट. राऊंड द विकेट बॉलिंग करत असताना बॉल हलकासा बॉल मात्र फिरवण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉलिंग शैलेश. बेस्ट वर्सेस बेस्ट. या बॉल आतमध्ये आणले. व्ही शेप मध्ये खेळायचा प्रयत्न करतो, थोडा फटका फसतोय. विकास तिकडे पोहोचतात बॉलवरती. 36 धावा झाल्या धावफलकावरती. गुड बॉलिंग शैलेश.
चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिली आहे शैलेशची, पण पाण्यासारखी राहिली आहे. मोठे स्ट्रोक कुठल्याही प्रकारे या ओव्हरमध्ये आतापर्यंत आले नाही. पहिला बॉल विकेट, त्यानंतर 3चा एक स्ट्रोक आला, त्यानंतर एक वाईट, त्यानंतर एक डॉट, त्यानंतर डबल. अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. प्रवीण खनका स्ट्राईक एंडला. उळ्यात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने राऊंड द विकेट बॉलिंग करत असताना शैलेश. अंडरआर्म ओपनचं एक भव्य दिव्य आयोजन गीतांजली चषक. या बॉलवर पुन्हा एकदा मात्र अक्रॉस लाईन बॉलिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉलिंग, प्रभावित कामगिरी केली शैलेशने. या ओव्हरचा ग्राफ थोडा शांत होताना पाहिला गेलाय. सात चेंडूंचा खेळ अजूनही पहिल्या इनिंगचा शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला अतुल भोईर एक हार्ड हिटर बॅटर आहेत. वाडेकर गावातून जबरदस्त क्रिकेट खेळत असताना ओरम क्रिकेट देखील खूप चांगले खेळले गेले आहेत. अतुल भोईर या बॉलवर पुन्हा एकदा बीट केलं गेलं. वा, गुड बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग करत असताना शैलेशने ह्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 रन खर्च करत असताना इकॉनॉमी बॉलिंग केल्याने 1 विकेट मिळवला गेलाय. गुड बॉलिंग शैलेश. वा, लक्षात राहील अशी बॉलिंग पाहिली गेली शैलेशची आणि 37 रन्सवरती मॅच थोडीफार शांत होताना गेली. पहिल्या ओव्हरमध्ये 30 रन्स होते, परंतु ह्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 रन्स होते, पण ह्या ओव्हरमध्ये कमबॅक केलं. गुड बॉलिंग. बॉलिंगसाठी सागर निवादेला मात्र आमंत्रित केले गेले. शेवटचे 6 बॉल खूप महत्वाचे आहेत, त्यामुळे सातत्य हा शब्द तुमच्या लाईफमध्ये असणं गरजेचं आहे. तुम्ही सातत्याने परफॉर्मन्स करत राहिले, तुम्ही चर्चेत राहाल, कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन्स आले, पण तिसरी ओव्हर शांत आली. या ओव्हरमध्ये 10-12 रन जरी आले असते तरी मॅचमध्ये चांगलं टार्गेट सेट करू शकत होते, परंतु शेवटचे 6 बॉल पण निर्णायक आहेत. स्ट्राईक एंडला प्रवीण खनका, बॉलिंगसाठी सागर निवादे. या बॉलवर प्रचंड वेगाने पिचिंग केली गेली, परंतु तिकडे वाईट बॉल आहे. आजचा हा दिवस आणि सर्वजण क्रिकेट आनंद घेत आहेत. अंडरआर्म ओपनची क्रीडा स्पर्धा 38 धावा झाल्या. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे माऊल गावामध्ये. गीतांजली चषकाचं एक भव्य दिवस आयोजन. या बॉलवर फुलटॉस बॉलला दिशा दिली गेली आहे. बॉल मात्र डीप मध्ये निघून जाईल. 1 बाउन्स, इट्स अ बाउंड्री. 4 रन तिकडे मिळत आहेत. प्रवीण खनकाला पण माहिती आहे की ह्या ओव्हरमध्ये रन्स नाही केले तर मॅच थोडीफार आपल्याला कठीण होऊ शकते. फुलटॉस बॉल त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला गेलाय. गॅप मध्ये मिड आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होत असताना 42 धावा झाले. त्या फलकावर 1 विकेट गेली आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सागर. 55-60 पर्यंत जरी मॅच गेली तरी बघायला मजा येईल. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये 15-16 रन्स जरी येणं खूप निर्णायक असणार आहे. यावर देखील खोल टप्प्याचा बॉल, जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. तेवढा चांगला स्ट्रोक खेळले गेले. नॉन स्ट्राईक गेला, कव्हरला कोण नाही आणि तिकडे आलेत कव्हरला राहुल माळी. सागरने फुटबॉल स्टाईलने बॉल अडवला, स्वतः तिकडे बॉलवरती गेले, परंतु स्ट्राईक एंडला थ्रो करण्याचा प्रयत्न करतो त्याने स्ट्राईक एंडला, परंतु नॉन स्ट्राईक एंडला कव्हरला तिकडे कोण पोहोचले होते, परंतु राहुल माळी टायमिंगला आले आणि रनआउटची येते विकेट. धावा झाले धाव फलकावर. बॅटिंगसाठी नवीन बॅटर या चेंबूरचे भारतनगरचे जबरदस्त हार्ड हिटर बॅटर राजन प्रजापती. 43 धावा झाल्या धाव फलकावरती. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो आणि टायमिंगला पुन्हा एकदा बाउंड्री येते तिकडे. या 2 बाउंड्रीच्या गॅप मध्ये आल्यात. स्क्वेअर लेगला त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. धावा तर झाल्या धाव फलकावर. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. टॉससाठी येऊन थांबायचं आहे. डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण कॅप्टन आणि डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर कॅप्टन.
या बॉलवर फुलटॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसतोय. अक्षय मात्र तिकडे कॅच जज करतायत आणि मात्रेनी कॅच पकडले. वा मात्रे. लोअर फुलटॉस बॉल होता, फटका मात्र थोडा फसताना पाहिला गेला. सत्तेचाळीस धावा झाले धावफलकावरती. न्यू बॅटर प्रेम पाटील. शाही खेळाडूचा खेळ आपण पाहण्यासारखा राहिला गेला आणि यंग प्लेअर आहेत, कमी वयामध्ये एक चांगलं क्रिकेट खेळत आहेत. तुम्ही चांगलं खेळत राहा, तुम्हाला प्लॅटफॉर्म नक्की मिळेल. आणि प्रेम पाटीलने ते श्रीसाई चॅम्पियनशिपमध्ये दाखवलं मिळालेल्या संधीचा फायदा कसा उचलायचा. हे आता फास्ट झालं क्रिकेट, त्यामुळे प्रेम पाटीलने तिकडून चर्चेत राहिला आणि त्यानंतर मागील वीकमध्ये फक्त इंस्टाग्राम ओपन केलं की प्रेम पाटीलच होता. रोहन वाघमारे आपलं पण स्वागत आहे. मोस्ट वेलकम रोहन वाघमारे. .48 48 धावा झाले धावफलकावर. शेवटचा बॉल या इनिंगचा. शेवटचा बॉल पेंडिंग आहे. 48 धावा झाल्या धावफलकावरती. स्ट्राईक एंडला राजन शेवटच्या बॉलवर टचअप देईल का. ऑफ स्टिकला येऊन खेळायचा प्रयत्न करतोय सागर निवादने, तो मात्र हेरला. दोन बाउंड्रीच्या थोड्या चुकीच्या आल्या. या बॉलवर पुन्हा एकदा मात्र लेझी खेळले आणि जबरदस्त बॉलिंग करत असताना शेवटच्या 2 ओव्हरमध्ये मॅच मात्र पूर्ण शांत होताना पाहिली गेली आहे. पहिल्या 2 ओव्हर 30 रन्स होते आणि त्यानंतर 18 रन्स आले 2 ओव्हरमध्ये. 49 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. कारण पाटीलला पण आपण इलेक्शन मध्ये नंतर पाहू शकतो. केपी बॅटचा ग्रिप चेक करतोय बरोबर आहे का. आणि चला टॉस साठी यायचं आहे. हा, मी हर्षल गरुड यांना विनंती करेल की आपण टॉस साठी यायचं आहे. हा, एक जबरदस्त बॅटल आहे आणि ही मॅच देखील पाहण्यासाठी मुंबईकर नेहमी गर्दी करत असतात. डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण त्यांच्या विरुद्ध डेव्हिल मुकेश रॉयल चेंबूर. एक महत्वाचा मॅचचा टॉस आणि हर्षल गरुड आपल्यासोबत आहेत. हा, अजित बोलतो माझी टुर्नामेंट मीच बोलणार. हेड आणि आलाय टेल. रोहन टॉस जिंकलाय. खूप महत्वाची मॅच आहे आणि हा हंगाम पावसाळी क्रीडा स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. काय डिसिजन असेल. फिल्डिंग घेऊ आम्ही आणि या क्रीडा स्पर्धेविषयी जरूर ऐकेल. एवढं मोठं आयोजन आणि डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर. म्हणजे तू पण खूप वर्ष क्रिकेट खेळतोस, परंतु मागील 5-6 वर्ष या टीमचा जो हाहाकार, म्हणजे नवीन टीम बनवली आहे, खूप चांगले प्लेयर्स आहेत, काय म्हणशील या टीमविषयी. सगळ्या हंगामात ती टीम चांगलीच खेळते आणि अजित आणि त्यांच्या टीमने आणि सागरबाई या सर्वांनी मिळून एक चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे. त्याबद्दल आम्ही सगळे त्यांचे आभारी आहोत. रोहन, हा पावसाळ्याचा हंगाम जो टीमने परफॉर्मन्स केला आहे, नक्की टीमविषयी काय म्हणशील. हा हंगाम पण आणि याच्या आधीचा हंगाम पण जो बॉक्समधला असतो, दोन्ही हंगामामध्ये चांगला परफॉर्मन्स करते आणि एक चांगलीच टीम आहे, त्याच्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स पण चांगलाच असतो. खूप साऱ्या शुभेच्छा. अजित, अजित महत्वाची मॅच आहे. अजित सोबत बोलणं नाही तर खूप इम्पॉर्टंट. अजित, आपली घरची टुर्नामेंट आहे आणि नक्कीच खूप महत्वाची मॅच आहे, काय म्हणशील. आणि या गीतांजली चषकाविषयी जरूर तुझ्याकडून मी ऐकेल. आम्ही खूप मेहनत केली होती, 2 महिने अगोदर म्हणून केले. थोडे कमी बोलतात, परंतु एक जबरदस्त बॅटल यानंतर देखील पाहायला मिळेल. तुम्ही पण ह्या मॅचचा आनंद घ्या आणि 49 धावांचा फक्त पल्ला गाठायचा आहे, परंतु ती मॅच पण रंगताना पाहायला मिळेल थोड्याच वेळात तुमच्या समोर. धन्यवाद. थँक्यू.
आणि एक क्रुशल मॅच आहे, कारण की सर्वांना वाटलं की 60-65 पर्यंत स्कोर जाईल, परंतु सागर निवात आणि शैलेशची ओव्हर टर्निंग पॉईंट ठरली आहे. दुसऱ्या डावाकडे जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मात्र मनीष बागडे सर जॉईन होतील. धन्यवाद. जबरदस्त मॅच ही देखील पाहायला मिळेल. थँक्यू. आणि सरळ सोपा झेल कॅच कंप्लीट. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. आणि यानंतर अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुढ्यातला बॉल आहे. इथे मात्र अगदी पायावरती बॉल असताना थोडीशी मिसफिल्डिंग झाली आणि बॉल आता चौकारासाठी निघून जाणार आहे. चला गावदेवी स्टार अंधेरी टीम, आपल्याला विनंती आहे, आपला 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये आणि आपण चला तोपर्यंत 12th मॅन नाही आले तर आपल्याला पूर्ण अधिकार आहेत, आपण पेनलाइज करू शकताय. बघा लाईव्ह स्कोरिंग अपडेट केली जाते. आणि सर प्लीज 2 मिनिटं मॅच आपण पॉज करूयात, कारण लाईव्ह स्कोर अपडेट होत नाहीये, त्यात नावं नाही आहेत. प्लीज. येस सर, मॅच ऑन. थँक्यू सो मच टीम. इथे देखील अगदी पुढ्यातला बॉल होता, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न केला ऑन रिजन वरती. याच रिजनवर थोडीशी मिसफिल्डिंग झाली होती, पण मात्र आता अडवलाय बॉल. 2 धावा मिळणार आहेत. $49 धावेचं लक्ष आहे. टर्न अराउंड फेरबदल पाहिला आपण या मॅच मध्ये. अगदी पहिल्या काही ओव्हर्समध्ये प्रचंड धावा येत होत्या, मग त्यानंतर धावेला रोख लावला. चांगली बॉलिंग झाली होती. चांगला लीफ केलाय का तर नाही. अप्रतिम चांगला बॉल टाकला. किरण शिंदेला माहिती आहे या मॅच मध्ये कमबॅक करायचं आहे, तर ते पहिल्या ओव्हर पासूनच करणं गरजेचं आहे. पहिल्या बॉल पासूनच कमबॅक करावा लागणार आहे.
विकेट मिळाली होती त्याला पहिल्याच बॉलवरती, मात्र यावेळेस बॅट आणि बॅटच्या आतमध्ये बॉल ऑन ड्राईव्ह केल्या, बॉलला खेळाडू आहे तिथे सध्या हलकीची मिस फिल्डिंग झाली आहे. 2 धावा पूर्ण, तिसऱ्यासाठी आणि नाही, काय बॅकअप केलंय, वा लाजवाब, चांगला बॅक केलाय. एक एक धाव आता चुरशीची आहे, एक एक धाव आता खूप महत्वाची आहे. स्ट्रायकर एंडला विकेट मिळते. 10 धावा लागल्या धावफलकावरती, विकेट गेल्या 2 आणि एका षटकाचा खेळ संपलाय. म्हणजेच काय तर किरणनी त्याच्या षटकामध्ये जर अगदी आपण मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या मधोमध तो चौकार गेला नसता, 2 धावा तिथे आल्या असतात तर 6, 7, 8 धावांचे षटक त्यांनी फेकले. विकेट त्याला मिळाल्यात. पहिल्या बॉलवरती कॅच स्वरूपाची ही विकेट त्याला मिळाली होती. हा, पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 10 धावा लागल्या धावफलकावरती. 49 धाब्यांचा आपण पाठलाग करतोय. 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. वेगाने टाकलाय, आलेत पण त्या वेगाचं उत्तर एका चांगल्या स्ट्रोकने देण्यात आलं. हो, काय अडवलाय बॉल. या स्पर्धेतला सर्वोत्तम प्रयत्न केलाय. व्हॉट अ शॉट, वा धीरज, काय अडवलाच बॉल. याच खेळाडूंनी मागच्या ओव्हरमध्ये तो चौकार दिला आणि त्यानंतर ते एफर्ट्स. मित्रांनो, कमी वाजलेत, एफर्ट आवडले तर जोरदार टाळा वाजला पाहिजेत. वा धीरज, हा बॉल अडवला नाहीये पठ्ठ्याने, ही मॅच मध्ये कमबॅक करून दिलेला आहे. व्हॉट अ स्टॉप, अविस्मरणीय. या टाळ्या लक्षात राहतील धीरज. या चषकामध्ये काही लक्षात राहील नाही राहणार, तुझे एफर्ट्स लक्षात राहतील. वा, काय अप्रतिम अप्रतिम दर्जेदार ऍक्शन रिप्ले सातत्याने पाहत राहावा असंच वाटतोय. पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा बॅटाने पॅडवरती गेलेत. खोलवर टप्प्याची बॉलिंग सुरू आहे. दोन्ही बॉलर्सला माहिती आहे किरणनी चांगली बॉलिंग केली होती, त्यानंतर आता अजयलाही माहिती आहे की आपल्याला चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे, कारण आपण संघातले प्रमुख बॉलर आहोत, महत्वाचे बॉलर आहोत. आपल्याकडे येणारे जे बॉलर्स आहेत ना, ते पाहणार आहेत की कशी बॉलिंग करावी लागेल, मग मात्र आपल्याला बॉलिंग चांगलीच करावी लागणार आहे. आणि जर धीरज सारखी फिल्डिंग होत असेल तर वाह, वारे न्यारे आहेत. यावेळेस पायावरती बॉल आहे, मग मात्र खेळाडू आहेत तिथे फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव कंप्लीट झाले, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे पाहता पाहता कंप्लीट होतील आणि या 2-2 धावाही तेवढ्याच महत्वाच्या आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्लिक करत असताना तिथे खेळाडू आहे, बंटी आहे तिथे. चांगली फिल्डिंग करण्यात आली, हलकीशी मिस फिल्डिंग आहे पण तरी देखील अडवला, बॉल ठेवला. नाही, फक्त सिंगलच मिळणार आहे. ही मॅच जाईल, ही मॅच जाईल त्या शेवटच्या क्षणापर्यंत, ही मॅच जाईल त्या शेवटच्या बॉल पर्यंत. 14 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता आहे. गावदेवी स्टार अंधेरी की मात्र R1 स्पोर्ट्स कल्याण, पुन्हा एकदा 30 लढत आहे. हे दोन्ही शहर जाणली जातात चांगल्या खेळाडूंसाठी. एका दिशेला कल्याण आहे तर समोर अंधेरी असणार आहे. पुन्हा एकदा अप्रतिम बॉल हाताळला, बॅट बॅटच्या मधोमधच बॉल आहे. अगदी बॅटला लागला नसता तर मात्र यष्टांनाही बॉलने चुंबन घेतलं असतं, तसं होत नाहीये, सिंगलच मिळणार आहे. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
13 बॉल आणि 31 धावेची आवश्यकता असताना बॉल हव्यात आहे. यावेळेस किरण असणार आहे आणि किरणलाही एफर्ट्स द्यावे लागतील. वा चांगला अडवलाय बॉल, पण त्यानंतर फेकी करत असताना बॉलरही स्वतः निघालाय. काय अप्रतिम अथलॅटिझम बघायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. हे सगळे ॲथलीट्स आहेत आणि 12 बॉलचा खेळ संपलाय. धावा लागल्यात धावफलकावरती 20. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्यामध्ये जिंकण्यासाठी करायच्यात 29 धावा. काय ते एफर्ट्स होते ते बघण्यासारखे होते. ते एफर्ट्स लक्षात राहतील. या स्पर्धेमधली सर्वोत्तम फिल्डिंगचा जर विचार केला ना, ती कॅच नाहीये, ते रनआउट नाहीये, ते धीरजचे एफर्ट्स आहेत. बॉल बराच वेळ हवेत होता आणि मग त्यानंतर धीरजनी एक उंच भरारी घेतली, एक झेप घेतली, हवेत उडी मारली. त्यांनी स्वतःची पर्वा केली नाही. त्याला माहिती आहे माझ्याकडून मिसफिल्डिंग झाली होती, आता मात्र मला कव्हर अप करावा लागेल. आणि हे असं, हेच तर एफर्ट्स आहेत. आपण जेव्हा टीम हँडल करतो तेव्हा हेच म्हणत असतो ना, 100% कोणाला तरी द्यावं लागणार आहे, आपल्याला सगळ्यांना द्यावं लागेल. हे ते 100% होत आहे. आणि आता तोच आला बॉलिंग ट्रॅकवरती. मग मात्र टेनिस बॉलचा सीझन सुरू असताना अधीरा सत्यविनायक कामोटे संघाचा प्रामुख्याचा बॉलर असतो आणि रबर बॉल खेळत असताना त्यालाही माहिती आहे. रहीमभाई यांना देखील आपण एक कमिटमेंट दिलेली आहे. पुरस्कार त्यांना सांगितलंय की मात्र रबरचा बॉल मी तुमच्या टीम मधून खेळणार आहे. आणि त्यामुळे आर्वन स्पोर्ट्स कल्याण या टीम मधली बॉलिंग खूप सुदृढ झाली आहे. पण गावदेवी स्टार अंधेरी संघ आतापर्यंत त्यांनी मोठ्या मोठ्या संघाला मात दिली आहे. त्यांनाही माहिती आहे इथून मात्र आव्हान कठीण आहे, पण तेही आव्हान सोपं करावं लागेल. 12 बॉल 29 करायच्यात, 20 झाल्यात. क्लोज होणार मॅच. इथे देखील बॉल उडवण्याचा प्रयत्न केला होता, ऑप्शनच्या बाहेर आलाय डॉट बॉल टाकलाय. वा धीरज, जिथे तो बॉल अडवला त्यानंतर त्याचा आत्मविश्वास तो तिसऱ्या शिखरावरती गेलाय. मोठे फटके खेळावे लागतील. एका दुसरा षटकार मारणंही गरजेचं आहे. बॅटिंग टीमला माहिती आहे हो आणखी एक चांगला यॉर्कर टाकलाय. आता मात्र पायाच्या अगदी खालच्या बाजूला बॉल लागलाय आणि तिथे आदळला नसता तर मात्र यशांचा बरोबर वेध घेणारा हा बॉल होता. चांगली बॉलिंग. पहिल्या 2 बॉलवरती फक्त आणि फक्त एकच धाव दिली आहे. 10 बॉल 28 धावेची आवश्यकता आहे. एखादी मोठा षटकार, एखादी मोठा बिग हिट तो आपल्याला कमबॅक करून देऊ शकतो. गावदेवी स्टार अंधेरी कमबॅक हवा आहे, त्यांना एक मोठा फटका हवा आहे आणि ती मारण्याची क्षमता आहे दोन्ही बॅटर्स मध्ये. पुढचा बॉल इथे देखील आणखी एक चांगला स्ट्रोक. प्रणित आहेत, प्रणितलाही शेवटपर्यंत खेळावं लागणार आहे. अनेक वर्ष या बॉलर समोर तोही खेळलेला आहे, त्यालाही माहिती आहे धीरज कशी बॉलिंग करतोय. सेन्सेबल खेळ सध्या तरी सुरू आहे आणि प्रणितही कॅल्क्युलेशन करत असणार, श्रेयही कॅल्क्युलेशन करत असणार की मात्र आता आपल्याला धीरजच्या समोर किती धावा बनवायच्यात. 8 ते 10 बनवणं गरजेचं आहे. शेवटच्या ओव्हरला अप्रोच करत असताना किती धावा आपण बनवू शकतोय. इथे देखील एक मोठा शो खेळ आहे. खेळाडू आहेत, 2 खेळाडू आहेत, पण टप्पा पडल्यानंतर बॉल त्याच्या डोक्यावरून फ्लाय होईल. आवश्यकता होती या चौकाराची गावदेवी स्टार अंधेरी संघाला आणि तो चौकार आलाय प्रणित पाटीलच्या बॅटमधून. 8 बॉल 22 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 22 करायच्यात. कशा केल्या जातील त्या अशा केल्या जाणार आहेत. हा एक उभरता सितारा म्हणीन, कारण कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये द इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयरचा अवॉर्ड ह्या खेळाडूला मिळालाय. त्याचं नाव प्रणित आहे, जो सध्या तरी स्ट्रायकिंग एंडवरती बॅटिंग करतोय. सोपं नाहीये. धीरजच्या विपक्षात त्या वेगाचं उत्तर आपल्या बॅटच्या फ्लोनी देणं अजिबात सोपं नाहीये, कठीण आहे. कारण धीरजही त्या दर्जेचा बॉलर आहे. चौकार आलाय आणि त्या चौकाराने मात्र खऱ्या अर्थाने ती संजीवनी दिली. आता प्रणितला चांगली बॅटिंग सातत्याने करत राहावी लागणार आहे. एक चौकार आलाय म्हणून कार्य अजून संपलं नाहीये. 8 बॉल आणि अजूनही 22 करायच्यात. 8-22. धीरज विपक्ष प्रणित पाटील. पुढचा बॉल समोर खेळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न इथे केला. लॉंग ऑफ वरती आहे खेळाडू. प्रेम आहेत तिथे. 2 धावा नक्कीच मिळणार आहे. प्रेमलाही माहिती होतं की मला आता इथे कुठल्याही प्रकारची चूक करायची नाहीये. 2 धावा होणार आहेत. सहज बॉल पकडायचा आहे, फेकायचा आहे आणि त्या मिळाल्या. 7 बॉल 20 धावांवरती मॅच आली आहे. 7 मध्ये 20 हवेत. या बॉलवरती मोठ्या स्ट्रोकचा अटेम्प्ट करणार का की मात्र संयम आणि सिंगल किंवा डबल घेऊयात आणि शेवटच्या ओव्हरला मग 17-18 आपण करू शकतोय, या दिशेला मार्गस्थ होणार आहेत. धीरजलाही माहिती आहे शेवटचा बॉल आहे. आतापर्यंत ओव्हरमध्ये एक चौकार आलाय, पण तरी देखील बॉलिंग चांगली टाकली आहे.
5 बॉल 9 धावा दिल्यात आतापर्यंत. 7 बॉल 20 धावेची आवश्यकता आहे. हो, चेक केलाय. थांबलेत. 7 बॉल मध्ये 20 हव्यात. प्रणित आहेत स्ट्रायकिंग एंड वरती. पुढचा बॉल समोरच खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगला बॉल आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता. प्रणित आहे तिथे. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जातील, पण तिसऱ्याची संधी मिळणार आहे का? फेकी आहे, आली आहे ती, अवतर आली आहे. 3 मिळाल्या. चौथ्यासाठीही निघाल्यात. 4 धावा कंप्लीट झाल्यात. आणि इथे हे काय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये? 5वी कंप्लीट. 6व्या धावेचा विक्रम. 6 पूर्ण. आता 7व्या धावेसाठी निघाल्यात. 8वी ही पूर्ण केली जाईल का? 8 धावा पूर्ण झाल्या. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. वॉल रनिंग बिटवीन द विकेट्स. पाणी घेऊन जा. जर आवश्यक असेल तर दोन्ही बॅटर साठी लगेच पाणी घेऊन जा. चप्पल निघाली. तुम्हा आम्हाला असं वाटलं 8 धावा धावून पूर्ण होतील का? नाही होणार. करून दाखवल्यात मित्रांनो. दोन्ही बॅटरसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. श्रेयस आहेत आणि प्रणित पाटील आहेत. 8 धावा धावून कंप्लीट केल्यात. सागरजी लक्ष ठेवा, हा एक विक्रम झालाय स्पर्धेमधला. 8 रन्स कंप्लीट केल्यात. अगदी सरळ समोर बॅट खाली बॉल टाकला असताना तरी देखील प्रणितनी जास्तीत जास्त षटकार मारला असता. पण इथे झालंय काय? इथे आल्यात 8 धावा. हे काय घडलंय भावा? आता आवश्यकता किती आहे? जाऊयात पुन्हा एकदा मॅच कडे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, त्यामध्ये 12 करायच्यात. 6 बॉल 12. पण पावसाचंही आगमन झालंय. बॅटिंग थोडीशी कठीण होणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर कोण आहेत? कोणाचा वापर करणार? बंटीचं एक ऑप्शन आहे आपल्याकडे. त्याचबरोबर अतुलही चांगली बॉलिंग करतोय सध्याच्या हंगामामध्ये. तेही एक ऑप्शन आहे. वापर कोणाचा होणार आहे? सहा बॉल आणि 12 धावेची आवश्यकता आहे. बॉलर कोण आहे हे पाहणं गरजेचं आहे ना आपल्यासाठी की बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रित कुणाला करण्यात येत आहे. अतुल येईल की बंटी येईल की अजून कोणी ऑप्शन आहेत? प्रेमही चांगला बॉलर आहे, पण टर्फ क्रिकेट टेनिस बॉल तो चांगला टाकतो. अगदी मागच्याच आठवड्यात एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून एकमेकांच्या सोबत लढून अगदी असं म्हणतो ना आपण, एखादी टीम असते ज्या टीमला माहिती असतं की आपण जिंकलो तर विक्रम होईल, तो विक्रम केला तर एकमेकांसोबत राहून पुढच्याच आठवड्यात खेळतायत एकमेकांच्या विरोधात. हे क्रिकेट आहे मित्रांनो, आणि हे व्यावसायिक क्रिकेट आहे. याला सर आपण प्रोफेशनल क्रिकेट म्हणतो ना. तुम्ही तुमच्या गावासाठी खेळता, तिकडनं मोठे होता, तुमची चॉईस केली जाते आणि त्यानंतर आज सोबत आहे तर उद्या ऑपोजिटही खेळावं लागेल. मग मैत्री कमी होते का? तर अजिबात नाही. खेळ कसा असतो तो चांगलाच ठेवणं गरजेचं आहे. तुमची मैत्री आहे ती मैदानाच्या बाहेर, पण आता तुम्हाला तुमच्यावरती विश्वास दाखवणारा संघ मालक, तुमच्यावरती विश्वास दाखवणारा तुमचा कॅप्टन, यांच्या सगळ्यांच्या विश्वासाचं पात्र ठरावं लागेल. अतुल आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. 6 बॉल 12 करायच्यात. पावसानेही वेग वाढवलाय. बॅट फिरवली आहे आणि फक्त बॅट फिरवली आहे. रन एकही मिळणार नाही आहे का? तर नाही मिळणार आहे. डॉट बॉल टाकला अतुलनी. मागच्याच बॉलवरती जिथे आपण 8 धावा बघितल्या होत्या, या बॉलवरती पहिलाच बॉल अतुल भोईरनी डॉट टाकलाय. आणि अतुलने देवाला सांगितलं असेल, हे देवा आता मी काय करू, कारण फक्त मला 12 वाचवायचे. देवाने सांगितलं थांब बाळा, मी आहे तुझ्या सोबत. आलाय पाऊस आणि तोही असा तसा नाही, धो यायला लागलाय. नवीन बॅटर चेतन येईल मैदानाच्या आत.
6 बॉल 12ची आवश्यकता असताना पहिला बॉल डॉट टाकलाय, पण आता जे एकमेकाच्या विरोधात आहेत ना त्यांनी त्यांच्या क्रिकेटची सुरुवात एकमेकांसोबतच केली होती. दोन्ही जण एका गावातले, दोन्ही जण एकमेकांसोबत खेळूनच मोठे झालेत, पण आज मात्र एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. जय जलेश्वर वाडेकर संघाचे दोन्ही पठ्ठे आहेत, दोन्हीही उभरते सितार आहेत, पण आज एकमेकांच्या समोर आहेत. एक लढतोय गावदेवी स्टार अंधेरीसाठी, तर दुसरा फाईट करतोय आरव स्पोर्ट्स कल्याण यांच्यासाठी. प्रणित विपक्ष अतुल भोईर, दोन मित्रांची ही लढाई आहे आणि ज्यामध्ये पहिला डॉट होता हा बॉल काय वाईट +1 2 धावा मिळतील. कसला वेग आहे पावसाचा, बॉल आपल्याला दिसणं कठीण झालंय. मैदानाच्या आत बॅटरला कसा दिसत असणार आहे. अतुलने अगदी पुढ्यात बॉल केला तर काय, पुढ्यात बॉल केला बॅटला लागला तर 6 जाईल ती मात्र शंका नाही आहे, पण तो बॉल दिसेल का बॅटरला हाही तर एक प्रश्न आहे तुमच्या समोर. पंचांनाही दिसेल का तोही एक प्रश्न आहे, पण दिसलाय अजितजींना आणि त्यांनी सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल, व्हाईट +1 एक्स्ट्रा आल्यात. आता समीकरण काय 5 बॉल आणि आता मात्र जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. पाच बॉल 10. चेतन स्ट्राईक वरती आल्यानंतर बॅटला बॉल अदायला नाही अदायला ते आपल्याला माहिती नाहीये, पंच सांगतील क्लिअर करतील. येस सर, तुमच्या इशाऱ्याची वाट पाहतोय. डॉट बॉल विकेट मिळणार आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला डॉट बॉल टाकलाय, एक डॉट टाकला त्यानंतर व्हाईट +1 आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट टाकलाय. अतुलला फक्त बॉल सोडायचा आहे. घर बसल्या प्रेक्षक तेही म्हणत असेल ना, अरे अतुल व्हाईट का टाकतोय, बॉल सोडायचा आहे. पण तुम्हाला माहित आहे का रबरचा बॉल तो ग्रिप करणं कठीण आहे. वाटतं तेवढं सोपं असतं तर तुम्ही आम्ही मैदानाच्या आत असतो, आपण आहोत ना बाहेर, कारण ते कॅलिपर वाले टॅलेंट वाले आतमध्ये जाऊन खेळत आहेत. 4 बॉल आणि त्या 4 मध्ये अजूनही 10 करायचे आहेत. पुन्हा एकदा तेच कॉन्टॅक्ट आणि बॅटल आहे. अतुल विपक्ष प्रणित आहेत. वाडेकरही पाहत असेल, त्यांना माहितीये एक जिंकणार पण एकाचा पराभव होणार हेही सुनिश्चित आहे, कारण चेसिंग कंपल्सरी आहे. चार बॉल आणि 10 धावेची आवश्यकता आहे. थोडस स्पष्ट होऊ लागले, बॉल हवेत आहे, ही कॅच बोलवली आहे. अतुलने ही सेलिब्रेशन केलेलं आहे आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये आरव स्पोर्ट्स कल्याणला आणलंय आणि ते आणलंय कोणी तर अतुल भोईर आणलेला आहे. व्हॉट अ मॅच, आणि काय कॅच पकडली आहे अजय यांनी. अजय मांजे चांगली कॅच पकडली आहे. अगदी ही ओव्हर सुरू होण्याच्या अगोदर विचारलं होतं किती हवेत किती हवेत, मग ते हवे होते 12. त्यावेळेस त्यांनाही माहिती आहे ही कॅच पकडणं गरजेची होती. 3 बॉल 10 धावांची आवश्यकता आहे. वडाळ्याचा आणखी एक चांगला बॅटर सागर निबाते सध्या तरी येतोय मैदानाच्या आत, पण 3 बॉल 10 करायच्यात. पावसाचा वेग परत वाढलाय. आता मात्र अतुलला बॉल चांगला रिलीज करायचा आहे, कारण लेफ्टी बॅटरचा ऍडव्हान्टेज तो या मैदानावरती थोडासा कमी आहे. समोर खेळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अजय माझे आहेत बॉलच्या खाली, चांगली फिल्डिंग, अडवलाय, ठेवलाय बॉल मैदानाच्या आत आणि धावा मिळतील 2. तिसऱ्याचाही प्रयत्न होईल, पाण्यात थांबला डायरेक्ट. अजित यांच्याकडे लक्ष आहे, सगळ्यांचं लक्ष अजित यांच्याकडे आहे. सर डिसिजन काय, बर्डर आउट, नॉट आउट, आउट दिलाय तुम्ही आणि तुम्ही म्हणताय चेक करूयात, आपण कन्फर्म करूयात. ओके, क्लोज मॅच आहे, हरकत नाहीये, पण अंपायरने सांगितलं की माझं डिसिजन आउट आहे. तरी देखील आपण सगळं काही फेअर होण्यासाठी एकदा जाऊयात तिसऱ्या पंचांकडे. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पद्मनाभन प्रभू सरांना पाहणार आहोत. थर्ड अंपायर टू डिरेक्टर, फ्रंट फुट चेक.
बॅटर आउट. बॅट्समन आउट. पण धावा किती कंप्लीट केल्यात? 2 रन्स कंप्लीट झाल्यात. 2 बॉलांनी 8 धावेची आवश्यकता आहे. तेजस साळवे नवीन बॅटर मैदानाच्या 2 बॉल मध्ये अजूनही 8 करायचे आहेत. मॅच अजिबात संपली नाहीये. 8 धावा धावूनही होतात हे लक्षात ठेवा मित्रांनो. पण हा बॉल पुढ्यात आहे. फुल टॉस आहे. जजमेंट चुकलीये. बॉल बाहेर. रन किती आहेत? 6 आहे की 4 आहे? अंपायर डिसिजन. येस बॅट्समन तुम्ही थोडस थांबा. तुम्ही थोडस थांबा. चौकार आहे. 1 बॉल आणि आता जिंकण्यासाठी त्या एका बॉल मध्ये 4 धावेची आवश्यकता आहे. एकीकडे आहे गावदेवी स्टार अंधेरी, समोर असेल आरवन स्पोर्ट्स कल्याण. एका षटकामध्ये 12 हवे होते अतुलनी त्यातल्या त्यात 8 रोखलेत. आता 1 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. काय सामना सुरू आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये स्पर्धेचं आयोजन करायचं असेल ना तर ते मात्र असं करावं. आणि त्या स्पर्धेतली क्वार्टर फायनलची मॅच असावी तर ती अशी असावी. 1 बॉल 4 धावेची आवश्यकता आहे. तेजस साळवे आहेत. तेजस साळवेनीच तर तो चौकार मारला आणि त्यामुळेच तर मॅच अजूनही ऑन आहे. हेही विसरू नका. या मॅच मध्ये षटकार लागतात, चौकार लागतात. या मॅच मध्ये एका बॉलवर 8 धावूनही कंप्लीट होतात. मग आता फिल्डर्सलाही चाणक्ष राहणं गरजेचं आहे. पण मित्रांनो मॅच आवडली तर 1 बॉल 4. 1 बॉल 4. 1 बॉल 4 आणि 1 बॉल 4 साठी सगळे उत्सुक आहेत. आपल्या टोज वरती आल्यात, उभे राहिलेत, बसलेले प्रेक्षक उभे राहिलेत. 1 बॉल 4. बॅट फिरवली आणि झालंय काय? बॅट्समननी रिव्ह्यू घेतलाय वाईट चेक करण्यासाठी. सर आपलं डिसिजन काय आहे? डॉट बॉल आहे. ओके चेक करूयात आपण. धगधग वाढली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत थर्ड अंपायरही बिझी आहेत. श्री साई स्पोर्ट्सची आमची मॅनेजमेंट टीम आणि त्याचबरोबर आमची टेक्निकल टीमही बिझी आहे. 1 बॉल 4. ओहो निर्णय आलाय आणि हा आहे डॉट बॉल. अतुल बोरनी जिंकवली आहे मॅच. आरवन स्पोर्ट्स कल्याण सामना जिंकलाय आणि थेट जात आहेत सेमीफायनल मध्ये. व्हॉट अ मॅच.
माहोल बनवून टाकलात तुम्ही. पण राहा इथेच, आता मात्र महत्वाच्या मॅचेस आहेत. देवता मॅच मॅन ऑफ द मॅच, त्यासाठी डाऊटच नाही आहे. बॅटिंग केली चांगली, बॉलिंग करत असताना शेवटच्या क्षणाला दगदग वाढवली पण वाचवले 12 रन. याही मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे अतुल भोर. या अतुल, लगेच या, आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जा. आणि त्यानंतर मित्रांनो एकही विनंती असेल की पहिल्या मॅच मध्येच आपण अनाऊन्स केलेलं प्रॅक्टिस करायची नाहीये. बॉल डिलिव्हर केलात, प्रॅक्टिस केली तर त्वरित जागेवरतीच 5 रनाची पेनल्टी आहे. त्यानंतर काय बॉलिंग केली आहे, त्यासाठी आपल्यालाही वैयक्तिक 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि तेही आमच्या अक्षय अय्यर यांच्याकडून असणार आहे. या अतुल, जॉईन करा. माझ्यासोबत जॉईन होत आहेत प्रतीकजी पेडणेकर साहेब. आपल्याला विनंती असेल आपल्या हस्ते आपण कॅश प्राइज आणि त्याचबरोबर ही मॅन ऑफ द मॅच ची जर्सी देणार आहोत. थँक्यू सो मच अतुल, व्हेरी वेल प्लेड. असंच चांगला खेळत रहा. आणि धीरज, आपल्याला विनंती आपण जॉईन करा. आइए धीरज, बहुत बढ़िया, बहुत बेहतरीन खेळला आपने. काय बाउंड्री अडवली पट्ट्यांनी. मित्रांनो बाउंड्री आठवते ना, वाजवा एकदा जोरदार टाळ्या धीरज साठी. थँक्यू सो मच धीरज. आइए 2 मिनट बात करना चाहूंगा आपसे. थँक्यू सो मच सर, धन्यवाद आपले आल्याबद्दल. धीरज, धीरज, किरण के ओवर में हल्का सा मिसफील्डिंग हुआ, वहां से बाउंड्री गया और ऐसा कहने को हम बोल सकते हैं ना कि बाउंड्री वहां से गया और वहां से मैच स्टार्ट हुआ. लेकिन उसके बाद आपको पता है आपको एक मौका मिला और तब आपने जो डाइव लगाई, क्या सोच रहे थे? नहीं, कुछ नहीं सोच रहा था. मतलब मैं सोचा बॉल मेरे रेंज में होगा तो मैं मतलब ट्राई करूंगा. मतलब ट्राई करना तो अपना बनता ही है, मतलब कौन सा भी बॉल रहे तो वो ट्राई किया, इसलिए बॉल मतलब हाथ में लगा और अंदर सेव हो गया बॉल. 4 रन. और कैसा लगता है जब आप अंदर खेलते हो, इतनी क्लोज मैचेस होती है, कैसा लगता है ये मैचेस खेलते हो? ये टूर्नामेंट के बारे में क्या कहना चाहोगे? पहले तो मतलब अंदर खेलते तो मतलब प्रेशर सिचुएशन तो रहता ही है. अभी पिछले 2-3 टूर्नामेंट से मेरा मतलब परफॉर्मेंस ख़राब है, तो भी मतलब मैं ट्राई कर रहा हूँ कि टीम को अच्छा परफॉर्म करके जिताऊँ. और किरण के ओवर मतलब दोनों ने तो बहुत अच्छा ओवर डाला, इसलिए हम लोग मैच में आए. और वो एक मिसफील्ड हो गया तो उसकी वजह से मतलब थोड़ा इशू था तब. थैंक यू सो मच, बहुत बढ़िया आपने खेला और ऐसे खेलते रहिए. आने वाले मैच के लिए आपको ढेर सारी शुभकामनाएं. थँक यू सो मच, वेल प्लेड. धन्यवाद. हे होते धीरज चव्हाण. अप्रतिम कॅच नाही, त्यांनी बाउंड्री अडवली, त्यानंतर बॉलिंगही चांगली केली आहे. या मॅच मध्ये सगळं